नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे राजा द्रुपद आणि द्रोणाचार्य यांच्यामध्ये वैर कसे निर्माण झाले याची. द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य दोघेही जण बालपणीचे मित्र. भारद्वाज ऋषींच्या आश्रमात दोघेही अध्ययनासाठी होते. राजा द्रुपद हा राजा पृषद यांचा मुलगा, त्याच्यामुळे धनवान. तर द्रोणाचार्य यांची आर्थिक स्थिती खूप गरिबीची. एकदा द्रुपदने द्रोणाचार्य यांना वचन दिले की जर का मी पुढे मागे राजा झालो तर माझ्यातले अर्धे राज्य मी तुला देईन, जेणेकरून तुझी गरिबी कायमची दूर होईल. पुढे कालांतराने राजा पृषद यांच्या मृत्यूनंतर द्रुपदला पांचाल नगरीचा राजा म्हणून घोषित केले गेले आणि द्रोणाचार्य यांची आर्थिक स्थिती मात्र आणखीन हलाखीची होत गेली. मग आपल्या मुलाचे म्हणजे अश्वत्थाम्याचे भरण पोषण करण्याच्या हेतूने द्रोणाचार्य यांनी राजा द्रुपद याची मदत मागण्याचे ठरवले. जेव्हा द्रोणाचार्य पांचाल नगरीत पोचले तेव्हा राजा द्रुपदने त्यांना ओळखण्यास नकार दिला. मग द्रोणाचार्यांनी त्यांना बालपणीचे सर्व किस्से सांगितले. तेव्हा द्रुपद राजा त्यांना म्हणाला की एक राजा आणि एक गरीब ब्राह्मण यांच्यात कधीही मैत्री होऊ शकत नाही. राजा द्रुपदाच्या या वक्तव्याने द्रोणाचार्य अपमानित झाले आणि मग क्रोधित होऊन ते कुरु देशात आले. कुरु देशात कौरव पांडवांचे ते गुरु बनले. त्यांना अध्ययन केले आणि जेव्हा गुरुदक्षिणा द्यायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितले की मला गुरुदक्षिणा म्हणून तुमचे सोने नाणे नको, तुमचे राज्य नको, की तुमची दौलतही नको. मला फक्त द्रुपद राजाला बंदी करून माझ्यासमोर आणा. मग अर्जुनाने स्वतः नेतृत्व करून कौरव पांडव सेनेचे नेतृत्व केले आणि पांचाल नगरीवर आक्रमण केले. द्रुपदाचा पराभव करून त्याला द्रोणाचार्यांच्या समक्ष उभे केले. जेव्हा द्रोणाचार्यांच्या समोर द्रुपदाला उभे केले तेव्हा द्रोणाचार्य खरं तर त्याचे संपूर्ण राज्य घेऊ शकले असते, त्याला जंगलात पाठवू शकले असते. पण द्रोणाचार्यांनी तसे न करता द्रुपदाचे फक्त अर्धे राज्य घेतले आणि अर्धे राज्य त्याला परत केले. आता द्रोणाचार्यांच्या या वागण्याने द्रुपद राजा आणखीनच व्यथित झाला. द्रुपदाचा स्वाभिमान आणखीन दुखावला गेला आणि द्रोणाचार्यांच्या बद्दल त्याच्या मनात द्वेषाची भावना निर्माण झाली. आता द्रोणाचार्यांना कुरु राजवंशाचे पाठबळ असल्यामुळे आपण द्रोणाचार्यांच्या केसालाही धक्का लावू शकणार नाही याची द्रुपदाला मनोमन जाणीव होती. तेव्हा त्याने असे ठरवले की सर्वश्रेष्ठ संतान प्राप्ती करून द्रोणाचार्यांचा वध करायचा आणि आपल्या अपमानाचा बदला घ्यायचा. मग त्यासाठी त्याने अनेक विद्वान संतांच्या भेटी घेण्याचे ठरवले. पण या कामात द्रुपदाला हवे तितके यश मात्र आले नाही. एक दिवस द्रुपद राजा फिरत फिरत कलमाशी नगरीत आला आणि तिथे एका ब्राह्मण वस्तीमध्ये काश्यप गोत्राचे 2 ब्राह्मण याज आणि उपयाज राहत होते. त्यांची ख्याती ऐकून द्रुपद सर्वप्रथम उपयाज यांच्याकडे आला आणि त्याने त्यांना प्रार्थना केली की माझ्या मनात असे आहे की एक यज्ञ करावा, जेणेकरून मला अशी संतान प्राप्ती व्हावी की जी द्रोणाचार्यांचा वध करू शकेल. मात्र उपयाज यांनी या द्रुपदाच्या मागणीला पूर्णपणे नकार दिला. तरी सुद्धा द्रुपद राजाने 1 वर्षभर त्यांची मनोभावे निस्वार्थ भावाने सेवा केली. मग उपयाज त्यावर प्रसन्न झाले आणि म्हणाले की तुला हवे तसा यज्ञ माझे बंधू याज करू शकतील, तेव्हा तू त्यांची भेट घे. द्रुपद राजा मग आपले मागणे घेऊन याज यांच्याकडे गेला आणि त्यांना आपली
यज्ञ करण्यामागची भावना स्पष्ट केली। याज यांनी या यज्ञास मान्यता दिली तेव्हा द्रुपद राजाने त्यांना 1 करोड गायी दान देण्याचे ठरवले। जेव्हा महात्मा याज यांनी हा यज्ञ केला तेव्हा अग्निकुंडामधून एक दिव्य कुमार प्रकट झाला। जन्मताच त्याच्या डोक्यावर मुकुट होता, शरीरावर कवच आणि हातात धनुष्य बाण होते। त्याचवेळी एक आकाशवाणी झाली की या पुत्राचा जन्म द्रुपदाचे दुःख मिटवण्यासाठीच झालेला आहे। त्याचवेळी अग्निकुंडातून एक दिव्य कन्या देखील प्रकट झाली आणि मग आकाशवाणी झाली की सर्व देवतांचे कार्य सिद्धीस नेण्यासाठी आणि क्षत्रियांचा विनाश करण्यासाठी या कन्येचा जन्म झालेला आहे। ती जन्मताच कृष्ण वर्णाची असल्यामुळे तिचे नाव कृष्ण असे ठेवण्यात आले आणि मग ब्राह्मणांनी त्या कुमाराचे नाव दृष्टद्युम्न असे ठेवले। पण कृष्णा ही द्रुपदाची मुलगी असल्यामुळे ती पुढे द्रौपदी या नावाने प्रसिद्ध झाली। ज्यावेळी महाभारताचे युद्ध सुरू झाले त्यावेळी द्रोणाचार्य हे कौरवांच्या बाजूने लढले तर राजा द्रुपदाने पांडवांची साथ दिली। मग जेव्हा दृष्टद्युम्नाच्या हातून द्रोणाचार्यांचा मृत्यू झाला त्यावेळी दृष्टद्युम्नाने आपल्या पित्याच्या अपमानाचा बदला घेतला। तर अशी ही द्रोणाचार्य आणि द्रुपद यांच्यामधील वैराची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।